गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रॉनिकचं चॅप्टर नंबर फर्स्ट इन्स्ट्रुमेंटचं लास्ट नंबरचं लेक्चर आपण घेत आहोत. या लेक्चरमध्ये आपला जो लास्ट टॉपिक आहे तो आपण आज कव्हर करणार आहोत. तर बघा, आज आपण घेत आहोत ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर. तर बघा, पूर्वीच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं तर ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. तर आज आपण बघणार आहोत ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर. तर बघा, डिजिटल मल्टीमीटर आपण कुठे कुठे यूज करतो सर्वांना माहिती आहे. आपण लॅबोरेटरीमध्ये सर्वांनी ते डिजिटल मल्टीमीटर बघितलेलं आहे. ॲनालॉग मल्टीमीटर हे पूर्ण वेगळं असतं, डिजिटल मल्टीमीटर पूर्ण वेगळं असतं. आता डिजिटल मल्टीमीटरमध्ये फर्स्ट आपण काय काय मेजर करू शकतो, कोणत्या व्हॅल्यूज आपण डिटरमाइन करू शकतो. तर बघा, डिजिटल मल्टीमीटरमध्ये फर्स्ट आपण करंट ॲनालाइज करू शकतो, व्होल्टेज ॲनालाइज करू शकतो, रेजिस्टन्स ॲनालाइज करू शकतो, पॉलॅरिटी चेक करू शकतो वायरची, अँड नंबर ऑफ जे आपले कॉम्पोनंट्स आहे, ट्रान्झिस्टर असेल, डायोड असेल, त्यांचं आपण काय करू शकतो, पॉलॅरिटी चेक करू शकतो. ठीक आहे. आता बघा, डिजिटल मल्टीमीटरमध्ये मेन 3 जे पॅरामीटर आहे, करंट, व्होल्टेज अँड रेजिस्टन्स, आपण या डायग्राममध्ये आज घेत आहोत. ही आहे ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर. आता 3 पॅरामीटर कोणते, करंट, व्होल्टेज अँड रेजिस्टन्स. पण बघा, करंटचे पण इथे आपण 2 टाईप बघणार आहे. कोणते कोणते करंट, एसी करंट ॲज वेल ॲज डीसी करंट, आणि व्होल्टेजचे पण 2, एसी करंट अँड डीसी करंट. बघा, आपल्याला एसी व्होल्टेज जर मेजर करायचा असेल तर आपण जो रोटरी स्विच आहे तो काय करतो, स्विच करतो, बरोबर ना. रोटरी स्विच असतो एक असा. सपोज हे तुमचं डिजिटल मल्टीमीटर आहे, इथं तुमचे काय असेल, डिस्प्ले असेल, ठीक आहे, आणि इथं मोठा स्विच असतो. तो स्विच आपण काय करतो, रोटेट करतो, आणि सपोज इथं व्होल्टेज मेजर करतो, इथं आपण रेजिस्टन्स मेजर करतो, इथं एसी व्होल्टेज, इथं डीसी व्होल्टेज, आणि इथं एसी करंट ॲज वेल ॲज डीसी करंट आपण ॲनालाइज करतो. तर हा जो करंट आहे किंवा हे जे व्होल्टेज आहे किंवा हा जो रेजिस्टन्स आहे, एकाच मीटरवर आपण कसं कॅल्क्युलेट करतो, काय सर्किटरी त्या डिजिटल मल्टीमीटरमध्ये आहे, ती आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट ही आहे ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर. याच्यामध्ये टोटल तुमचे आहे 6 to 7 ब्लॉक्स आहेत, बरोबर. प्रत्येक ब्लॉकचा आपण डिटेल स्टडी आज इथं करणार आहोत. बघा, डायग्राम मी तुम्हाला वारंवार सांगतो, डायग्राम आपल्याला लक्षात ठेवायचा, डायग्राम पाठ करायचा नाही. डायग्राम जर पाठ करायला जर गेलो तर आपलं काय होतं, एखादा किंवा दुसरा ब्लॉक काय होतो, मिसिंग होतो, किंवा त्या ब्लॉकमध्ये आपण काहीतरी वेगळंच ब्लॉकचं नेमिंग टाकतो, आणि ब्लॉक आपले वर खाली पण होऊ शकतात. पण तुम्ही जर डायग्राम जर नीट व्यवस्थित स्टडी केली किंवा डायग्राम जर ॲनालाइज केली आणि त्या प्रत्येक ब्लॉकचं जर तुम्हाला फंक्शन कळलं तर अशा प्रकारची तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही. तर बघा, फर्स्ट कॉन्स्टंट करंट सोर्स पासून आपण सुरुवात करूया. आता हा जो कॉन्स्टंट करंट सोर्स आहे, बघा, आपल्याला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, एसी व्होल्टेज, एसी करंट, डीसी व्होल्टेज आणि डीसी करंट. आता कॉन्स्टंट करंट सोर्स म्हणजे काय, इनबिल्ट जी आपल्या मल्टीमीटर मध्ये जी बॅटरी असते, इनबिल्ट बॅटरी असते, बघा 9 व्होल्टची, सर्वांनी लॅबमध्ये बघितली 9 व्होल्टची बॅटरी असते. ही इनबिल्ट बॅटरी काय प्रोव्हाइड करते आपल्याला, कॉन्स्टंट करंट सोर्स. म्हणजे कॉन्स्टंट करंट म्हणजे काय, तुमची जी बॅटरी आहे ती कॉन्स्टंट करंट प्रोव्हाइड करते. 9 व्होल्ट मध्ये जो काय करंट जनरेट होतो, कितीतरी मायक्रो एम्पियर, ती कॉन्स्टंटली आपल्याला प्रोव्हाइड करते ती इनबिल्ट बॅटरी. 9 व्होल्टची असू शकते, 12 व्होल्टची असू शकते, 15, 20 अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डिजिटल मल्टीमीटर. बट आता हा कॉन्स्टंट करंट सोर्स म्हणजे काय, आपल्याला प्युअर कॉन्स्टंट करंट इथं भेटतोय, पण करंट कोणतं भेटतोय आपल्याला, इन द फॉर्म ऑफ डीसी. आता इंटरनल बॅटरी जर आपली डीसी असेल म्हणजे आपलं टोटल जे मल्टीमीटर आहे हे कशावर वर्क होतंय, डीसी पॅरामीटरवर. मग आपल्याला जे आउटपुट रिडिंग आहे ते पण कोणत्या भेटतात, डीसी रिडिंग भेटतात, बट प्रोपोर्शनल टू एसी. कसं तर बघूया. आता कॉन्स्टंट करंट सोर्स, आता फर्स्ट आपण काय मेजर करतोय, रेजिस्टन्स मेजर करतोय. आता रेजिस्टन्स मेजर करायचं आहे. आता रेजिस्टन्स मेजर करायच्या वेळेस आपण बघा, इनपुट ऑफ रेजिस्टन्स, इनपुट रेजिस्टन्सचं जे इनपुट आहे हे कुठे दिले आपण, डोपर एम्प्लिफायरला. पण तत्पूर्वी हा कॉन्स्टंट करंट सोर्स काय करतो, कॉन्स्टंट ॲज वेल ॲज प्युअर डीसी करंट विदाउट एनी व्हेरिएशन. आपल्याला व्हेरिएशन येत नाही, तुमचा जो लेवल आहे करंटची ती मेंटेन असते, म्हणजे कॉन्स्टंट आपल्याला करंट तिथे भेटतोय. ओके. आता बघा, इथं 2 पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. इथं एक पॉईंट आहे
इथं एक पॉईंट आहे, म्हणजे तुमचा काय झाला इनपुट प्रोब झाला, ही रेड वाली आणि ही ब्लॅक वाली. ब्लॅक आपण ग्राउंडला कनेक्ट केली, रेड आपण कशाला कनेक्ट केली, रेडचा हा पोर्ट आहे. आता मला रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, मग हा काय तुमचा रोटरी स्विच आहे बघा, हा रोटरी स्विच आहे. आधी हा मला रेजिस्टन्स मेजर करायचा असेल तर मी रेजिस्टन्स सोर्स आणेल, नंतर एसी व्होल्टेज जर मेजर करताना हा स्विच करेल, मग इकडून इकडे स्विच होऊ शकतो अप टू डीसी करंट पर्यंत मी हा रोटरी स्विच इझिली स्विच करू शकतो. आता बघा हा रोटरी स्विच जो आहे तो स्विच करणं इथं गरजेचं आहे, आणि स्विच केल्यावर तो पर्टिक्युलर किंवा वेगवेगळ्या जे सर्किटरी त्याला कनेक्ट होतो आणि आपल्याला आउटपुट रीडिंग इथं भेटत आहे. आता बघा मला फर्स्ट काय मेजर करायचं आहे, रेजिस्टन्स. आता 3 पॅरामीटर महत्वाचे, कोणते कोणते, रेजिस्टन्स, मेजरिंग ओम, करंट, एसी डीसी आणि व्होल्टेज, एसी आणि डीसी. जसं युनिट एम्पियर, युनिट व्होल्ट्स. ठीक आहे. आता फर्स्ट आपण रेजिस्टन्स मेजर करूया. आता रेजिस्टन्स मेजर करायच्या वेळेस मी काय केलं, हा जो रोटरी स्विच हा कुठं स्विच केला, रेजिस्टन्स वर. बघा मी इथं कनेक्ट केलंय. आता कॉन्स्टंट करंट सोर्स तुम्हाला सांगितलंय, कॉन्स्टंट ॲज वेल ॲज प्युअर डीसी करंट विदाउट एनी व्हेरिएशन आपल्याला तो प्रोव्हाइड करतोय. मग रेजिस्टन्स मेजर करायचं आपल्याला कॉन्स्टंट करंट सोर्स आहे. आता हा जो बफर एम्प्लीफायर आहे तो बफर एम्प्लीफायर करतो काय करतो ते आपल्याला बघायचंय. आता रेजिस्टन्स मेजर करायचं आपण काय करतो, रेजिस्टर घेतो बरोबर, नंबर ऑफ कलर बँड असतात आणि रेजिस्टरला पोलॅरिटी नसतात. तुम्ही ब्लॅक आणि रेड प्रोब जी आहे ती कुठेही कनेक्ट करू शकतात, इंटरचेंज केली तरी चालेल. पण 2 पोर्ट आपण एकमेकाला कनेक्ट करतोय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन रेजिस्टर आपल्याला भेटतोय बरोबर. मग बफर एम्प्लीफायर इज अ एम्प्लीफायर which determines the potential difference between the two terminal of that resistor. बफर एम्प्लीफायर काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स रेकग्नाइज करतो. रेजिस्टर जर आपण कनेक्ट केलाय, रेजिस्टरला 2 प्रोब आपण कनेक्ट करतोय, तर दोन्ही प्रोब मधला आपण काय घेतोय, पोटेन्शियल डिफरन्स घेतोय. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल नथिंग बट व्होल्टेज, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर ना. मग व्होल्टेज रेकग्नाइज करणारा जी सर्किटरी आहे ती कोणती, आपली बफर एम्प्लीफायर बरोबर ना. मग आपल्याला व्होल्टेज भेटले, व्होल्टेज कोण रेकग्नाइज करतंय, बफर एम्प्लीफायर बरोबर. बफर एम्प्लीफायर व्होल्टेज रेकग्नाइज करतोय, कॉन्स्टंट करंट सोर्स आपल्याला करंट प्रोव्हाइड करतोय, कॉन्स्टंट करंट सोर्स बरोबर करंट प्रोव्हाइड करतोय. मग आपल्याकडे 2 व्हॅल्यू इथे आलेले आहे. कोणते कोणते व्हॅल्यू आले आहेत, फर्स्ट आपल्याला भेटती कोणती व्हॅल्यू भेटते, व्ही भेटलाय आपल्याला. फाइंड काय करायचं आहे, आर. व्ही आपल्याला नोन व्हॅल्यू आहे, व्ही ची व्हॅल्यू नोन आहे आणि आय ची व्हॅल्यू पण नोन आहे. कोण प्रोव्हाइड करतोय, कॉन्स्टंट करंट सोर्स. आय ची व्हॅल्यू भेटली, व्ही ची व्हॅल्यू भेटली अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. ओम्स लॉ व्ही इज इक्वल्स टू आय आर. मग तुम्ही आर ची व्हॅल्यू काय करू शकता, इझिली फाइंड करू शकता. आर इज इक्वल्स टू व्ही बाय आर. हा फॉर्म्युला आपण तिथं वापरला तर आपल्याला कोणती व्हॅल्यू भेटते, आर ची व्हॅल्यू भेटते. मग अशा प्रकारे आपण काय रेकग्नाइज केलं, इथं रेजिस्टन्स आपल्याला, तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथं भेटली बरोबर ना. मग फर्स्ट पॅरामीटर आपण फाइंड केलं. फर्स्ट पॅरामीटर कोणता फाइंड केलाय, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स फाइंड करायला पुन्हा सांगतो, कॉन्स्टंट करंट सोर्स आपण यूज केलाय, बफर एम्प्लीफायर यूज केलाय. बफर एम्प्लीफायर रेकग्नाइज द व्होल्टेज बिटवीन टू टर्मिनल. कॉन्स्टंट करंट सोर्स प्रोव्हाइड अ कॉन्स्टंट व्होल्टेज, कॉन्स्टंट करंट टू द बफर एम्प्लीफायर. And ohms, according to Ohm's law, we can easily calculate the value of that resistance. आता रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली, ती पुढे जाऊन कुठे जाते बघा, पुढे जाऊन ती रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती कुठे जाते, तुमच्या एडीसी ला. आता एडीसी म्हणजे काय, एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. एडीसी म्हणजे काय, एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. आता आपला मल्टीमीटर कोणता आहे, डिजिटल मध्ये. मग आपल्याला सर्व जे एनालॉग व्हॅल्यू आहे, व्होल्टेज, रेजिस्टन्स, करंट, हे सर्व एनालॉग व्हॅल्यू आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, डिजिटल मध्ये. मग एनालॉग टू डिजिटलची सर्किटरी आपण तिथे इम्प्लिमेंट केली आणि एनालॉग टू डिजिटल जी व्हॅल्यू आहे रेजिस्टरची ती कशात कन्वर्ट होईल, डिजिटल फॉर्म मध्ये. आणि डिजिटल डिस्प्ले मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू त्या डिस्प्लेवर मेन्शन होईल बरोबर ना. डिजिटल डिस्प्ले हा जो वापरला आहे आपण, एक तर एलसीडी डिस्प्ले वापरू शकतो किंवा तुमचा 7 सेगमेंट डिस्प्ले वापरू शकतो. आपल्याकडे जे मल्टीमीटर त्यांना एलसीडी डिस्प्ले आपण तिथं वापरलेलं आहे. तर
अशा प्रकारे तुम्ही रेझिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड केली इन द फॉर्म ऑफ ओम, युनिट ओम मध्ये फाइंड केली. आता मला काय फाइंड करायचंय, मला फाइंड करायचं आहे एसी व्होल्टेज. काय फाइंड करायचंय मला, एसी व्होल्टेज. रेझिस्टन्स मी फाइंड केलाय. आता एसी व्होल्टेज जर फाइंड करायचा असेल तर हा जो स्विच आहे, रोटरी स्विच, तुम्ही काय करेल, एसी व्होल्टेजवर रोटेट करेल. म्हणजे फ्रॉम रेझिस्टन्स तुम्ही कुठं कनेक्ट केलाय, एसी व्होल्टेजला. आता एसी व्होल्टेज जो असतो तो फ्रॉम 0.1 व्होल्ट 0.1 व्होल्ट टू 600 व्होल्ट. आपल्याकडे जे मल्टीमीटर आहे त्याची कॅपॅसिटी किती, 600 व्होल्टची कॅपॅसिटी. 600 व्होल्ट एसी करंट इज नॉट स्मॉलर व्हॅल्यू. ही काय छोटी व्हॅल्यू नाही व्होल्टेजची, ही खूप मोठी व्हॅल्यू आहे आणि आपल्याला इझिली शॉक पण लागू शकतो. बरोबर, 600 व्होल्ट खूप, 230 व्होल्ट पण पुष्कळ झालाय आणि 30 व्होल्ट तर आपल्याला शॉक लागायला, एसी 30 व्होल्ट जर असेल तर आपल्याला इझिली शॉक लागू शकतो. ते सोडून द्या. पण बघा आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आता, एसी व्होल्टेज. एसी व्होल्टेज इन द फॉर्म ऑफ साइन वेव्ह आणि त्याच्यात फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असते. आता आपण जर कन्सिडर केलं आपल्या मल्टीमीटरची जर बॅटरी 9 व्होल्ट डीसीवर काम करतोय तर 600 व्होल्ट जर आपण एसी त्या मल्टीमीटरला दिला तर जे त्याच्यामधले डिव्हाइस आहे, जे कॉम्पोनंट्स आहेत ते कॅपेबल आहे का ते सहन करण्यासाठी, त्यांच्यात ती ॲबिलिटी नाही आहे. मग आपल्याला जो 600 व्होल्ट एसी सिग्नल आहे तो आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. त्याचं पॅरामीटर नाही कमी करायचं, त्याची व्हॅल्यू, त्याची स्ट्रेंथ नाही कमी करायची आपल्याला, त्याचं पॅरामीटर पण नाही कमी करायचा, पण ती व्हॅल्यू आपल्याला रेकग्नाइज करायची. कशाच्या फॉर्ममध्ये, तर बघा कॅलिब्रेटेड ॲटोमिटर. काय वापरलं आपण इथं, एसी व्होल्टेज मेजर करण्यासाठी काय वापरलं आपण, कॅलिब्रेटेड ॲटोमिटर. आता ॲटोमिटर म्हणजे काय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ॲटोमिटर मीन्स सेपरेशन ऑफ सिग्नल. काय म्हणतो त्याला आपण, सेपरेशन ऑफ सिग्नल. सेपरेशन ऑफ सिग्नल इज नथिंग बट ॲटोमिएशन. ॲटोमिएशनला काय म्हणू शकतो, सेपरेशन ऑफ सिग्नल. आता सेपरेशन म्हणजे काय, तर बघा माझ्याकडे 600 व्होल्ट एसी सिग्नल आहे, म्हणजे अँप्लिट्यूड किती, प्लस 300 व्होल्ट इकडे, मायनस 300 व्होल्ट इकडे आणि VPP किती, 600 व्होल्ट. आता 600 व्होल्ट जर मी एक रेड प्रोबला दिली, एक ब्लॅक प्रोबला दिली तर माझा मल्टीमीटर इझिली डॅमेज होऊ शकतो. त्याच्यासाठी मला सेपरेशन करायचं आहे, ह्या सिग्नलचं सेपरेशन करायचं आहे. तर बघा सेपरेशन, ॲटोमिएशन डीबी मध्ये असतं. तुमच्या फंक्शन जनरेटरमध्ये बघा 20 dB, 30 dB, 10 dB. आपण सिग्नल फंक्शन जनरेटरचं जर जे बटन प्रेस केलं सेपरेशनचं डीबी मध्ये तर आपली जी व्हॅल्यू स्ट्रेंथ ती काय होती, कमी होती. मग अशाच प्रकारे आपल्याला हे 600 व्होल्ट सेपरेशन करायचे. म्हणजे काय, आपल्याला फ्रिक्वेन्सी नाही त्याची बदलायची, फ्रिक्वेन्सी हीच असणार. काय असेल, सपोज नंबर ऑफ सायकल, आता इथे सपोज 60 असेल तर आपल्याला याच्यामध्ये पण अंतर काय ठेवायचं आहे, 60च ठेवायचं आहे. बरोबर ना, 60च अंतर आहे. पण आपण सिग्नलची स्ट्रेंथ, एम्प्लिट्यूड कमी करतोय. डिक्रीजिंग द एम्प्लिट्यूड ऑफ पर्टिक्युलर एसी सिग्नल इज नथिंग बट सेपरेशन. म्हणजे आपण काय केलंय, त्या 600 व्होल्टची स्ट्रेंथ आपण कमी केली. मग स्ट्रेंथ किती कमी करणार, जी आपल्या मल्टीमीटरचे जे कॉम्पोनंट आहे त्याला जे पण इतकी आपण त्याची स्ट्रेंथ कमी केली आहे ते इनबिल्ट असतं. म्हणजे आपण एसी व्होल्टेज रेकग्नाइज केले ते कशात दिले, कॅलिब्रेटेड ॲटोमिटरला. आता कॅलिब्रेटेड ॲटोमिटर काय करतो, सेपरेशन ऑफ सिग्नल या अशा प्रकारे तुम्हाला इथे एक्सप्लेन केलंय. बरं, आता मी सेपरेशन पण केलंय, पण माझं जे मल्टीमीटर आहे ते कशावर इम्प्लिमेंट आहे, कोणतं व्होल्टेज आपण मल्टीमीटरला इनबिल्ट दिलंय, तर डीसी व्होल्टेज. म्हणजे माझं जे मल्टीमीटर आहे किंवा मल्टीमीटर आपण जे यूज करतो ते सर्व कशावर ऑपरेटेड आहे, डीसी व्होल्टेजवर. पण आपण इनपुट काय दिलंय त्याला, एसी दिलंय. मग आपल्याला एसी टू डीसी ते इनपुट कन्वर्ट करणं गरजेचं आहे. कन्व्हर्जन ऑफ अल्टरनेटिंग सिग्नल टू डायरेक्ट करंट किंवा अल्टरनेटिंग करंट टू डायरेक्ट करंट, जे सर्किट आपण वापरतो त्या सर्किटला आपण रेक्टिफायर असे म्हणतो. मग बघा कॅलिब्रेटेड ॲटोमिटर एसी व्होल्टेज मी इथं अॅनालाइज केलंय, कॅलिब्रेटेड ॲटोमिटर दिलं आणि इथं पुढे काय केलं, रेक्टिफायर सर्किट मी इथं बिल्ड केलंय. आता रेक्टिफायर काय करतो, आपल्याला इथं जे व्होल्टेज भेटते हे कोणतं भेटतंय, सप्रेस एसी व्होल्टेज आणि आउटपुट रेक्टिफायरचा आउटपुट काय भेटणार, डीसी व्होल्टेज. बरोबर ना. आता हे जे डीसी व्होल्टेज मला भेटले हे कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे, एनालॉग फॉर्म मध्ये.
पण माझं मल्टीमीटर कशावर काम करतं, जो माझं मल्टीमीटर कोणतं इथं डिजिटल, मग मला परत ते डिजिटल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी मी इथं काय वापरलंय, परत पुन्हा एडीसी वापरलंय. मग एनालॉग सिग्नल इज कन्वर्टेड इनटू डिजिटल फॉर्म अँड आउटपुट ऑफ दॅट मल्टीमीटर इज नथिंग बट द एसी व्होल्टेज, डिजिटल एसी व्होल्टेज. फक्त कन्वर्जन त्याच्यात डीसी मध्ये केलं, पॅरामीटर एसी ची चेंज न करता कन्वर्जन ऑफ एसी सिग्नल टू डीसी सिग्नल. कारण माझं मल्टीमीटर कशावर ऑपरेट होत आहे, 9 व्होल्ट बॅटरीवर ऑपरेट होतं. बॅटरी वापरल्यामुळे माझं जे मल्टीमीटर ते काय झालंय, डीसी मल्टीमीटर झालं. ओके. मग अशा प्रकारे मी आता फर्स्ट काय फाइंड केले, रेजिस्टन्स फाइंड केले. सेकंड मी काय फाइंड केलंय, एसी व्होल्टेज फाइंड केलंय. एसी व्होल्टेज कोणत्या फॉर्म मध्ये फाइंड केलंय मी, डीसीच्या फॉर्म मध्ये. एसी व्होल्टेज फाइंड करायच्या वेळेस मी एसी व्होल्टेज इनपुट म्हणून दिलंय, नंतर ते कॅलिब्रेशन केलंय, नंतर मला सेपरेट एसी व्होल्टेज भेटलाय, नंतर रेक्टिफायर त्याचं एसी टू डीसी कन्वर्ट करतोय, नंतर ते एडीसीला जातंय आणि देन आफ्टर डिजिटल डिस्प्ले. आता एसी व्होल्टेज कॅल्क्युलेट करून झाले. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एसी करंट. मग मी काय करत, परत हा जो रोटरी स्विच आहे तो काय करत, रोटरी स्विच काय करत मी फिरवल आणि ते कशाला देईल, एसी करंटला. आता बघा इथं एसी करंटला मी रोटरी स्विच आणलाय, पण मला इथं काय करायचंय महत्वाचं म्हणजे, तर बघा एसी करंट मेजर करणार बरोबर. एसी करंट मेजर म्हणजे दोन प्रोब मी काय करणार, जी काय वायर असेल तिच्यावर त्या प्रोब ठेवणार. मला करंट मेजर करायचा आहे तो मिली अँपियर मध्ये असू शकतो किंवा मायक्रो अँपियर मध्ये असू शकतो किंवा इन अँपियर्स मध्ये असू शकतो. 10 अँपियर पर्यंत आपण करंट मल्टीमीटरवर कॅल्क्युलेट करू शकतो आपल्या जे लॅब मध्ये आहे ते बरोबर. पण करंट कन्वर्ट करायचं मला व्होल्टेज मध्ये. करंट कशात कन्वर्ट करायचं आहे, व्होल्टेज मध्ये. कारण बघा आता हा जो करंट आहे तो आपल्याला व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी इथे काय केलं, इम्प्लिमेंट I to V कन्व्हर्टर. I to V कन्व्हर्टर म्हणजे करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर तिथं सर्किटरी इम्प्लिमेंट झाली. कोणती सर्किटरी, करंट टू व्होल्टेज सर्किट किंवा करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर मी इथं इम्प्लिमेंट केले. म्हणजे करंट मी मेजर करतोय पण करंटचा फॉर्म तो कशात देतोय, व्होल्टेज मध्ये. याच्यासाठी जी सर्किटरी वापरतो ती कोणती, आपण कोणतं सर्किट वापरतो, ऑपरेशनल अँप्लिफायर वापरतो. कोणतं सर्किट वापरतो, ऑपरेशनल अँप्लिफायर किंवा त्याला आपण म्हणतो समिंग अँप्लिफायर. कोणतं अँप्लिफायर, समिंग अँप्लिफायर. आता समिंग अँप्लिफायर म्हणजे काय, त्याच्यात आपण एक ओप एम्प वापरतो. पुढे आपल्याला जो चॅप्टर आहे ऑपरेशनल अँप्लिफायर त्याच्यामध्ये आपल्याला हा ओप एम्प शिकायचा आहे. त्याला दोन तरी असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, अशा प्रकारे त्याची डायग्राम बुक मध्ये दिलेली आहे, ती काय काढायची गरज नाही. पण I to V कन्व्हर्टर मध्ये आपण कोणता अँप्लिफायर वापरतो, समिंग अँप्लिफायर. समिंग अँप्लिफायरचं जे आउटपुट व्होल्टेज आहे, आउटपुट व्होल्टेज V0 इज इक्वल्स टू काय, V0 इज इक्वल्स टू मायनस RF IE. हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला एक्सप्लेन करायच्या वेळेस मेन्शन पण करायचे. समिंग अँप्लिफायरचं बघा I to V कन्व्हर्टर मध्ये मी काय वापरलंय, समिंग अँप्लिफायर. आणि समिंग अँप्लिफायरचं आउटपुट जे इक्वेशन आहे ते काय, V0 इज इक्वल्स टू मायनस RF IE. RF म्हणजे काय, हा RF असेल फीडबॅक रेजिस्टर, त्या अँप्लिफायर मध्ये आपण वापरतो. पण V0 म्हणजे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल्स टू इनपुट करंट. म्हणजे व्होल्टेज इज प्रोपोर्शनल टू करंट. म्हणजे व्होल्टेजची व्हॅल्यू कशाबरोबर प्रोपोर्शनल असणार आहे, करंटच्या फॉर्म मध्ये. म्हणून इथं आपण काय वापरलंय, I to V कन्व्हर्टर. व्होल्टेज इज प्रोपोर्शनल टू करंट. बघा मी लिहून देतो इथं, व्होल्टेज इज प्रोपोर्शनल टू करंट. म्हणजे माझी करंटचं पॅरामीटर काही चेंज झालंय का, नाही. माझं पॅरामीटर करंटचं चेंज झालंय का, नाही. माझं फक्त मी काय इथं वापरलंय I to V कन्व्हर्टर. आणि I to V कन्व्हर्टर मध्ये मी समिंग अँप्लिफायर वापरले. जसं हे आउटपुट इक्वेशन आहे, V0 इज इक्वल्स टू मायनस RF IE. RF म्हणजे काय, फीडबॅक रेजिस्टर. आणि IE म्हणजे काय, इनपुट करंट. आउटपुट व्होल्टेज इज प्रोपोर्शनल टू इनपुट करंट. हे त्याचं आउटपुट इक्वेशन आहे. मग एसी करंट मेजर करण्यासाठी मी I to V कन्व्हर्टर वापरलंय. पण मला इथं जे आउटपुट भेटतंय ते कशाच्या फॉर्म मध्ये भेटतंय,
एसी व्होल्टेज. कोणतं व्होल्टेज भेटते मला इथं? एसी व्होल्टेज. आता मी इथं व्होल्टेज म्हणतोय पण ऍक्च्युली कशाच्या फॉर्म मध्ये येते? करंटच्या फॉर्म मध्ये. बघा इथं मी एसी व्होल्टेज म्हणतोय पण आपण त्याचा फॉर्म चेंज केलाय I to V कन्व्हर्टर. सर्व जे करंटचे पॅरामीटर, करंटची रिडिंगच आपल्याला कशात भेटते? व्होल्टेज मध्ये. पण फॉर्म कोणता आहे? एसी फॉर्म आहे. मला तो परत कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? डीसी मध्ये. कारण माझं मल्टीमीटर कशात वर्क होत आहे? डीसी मध्ये. मग मी परत ते जे आउटपुट व्होल्टेज आहे ते कोणत्या सर्किटला इम्प्लिमेंट करतात? तर रेक्टिफायर सर्किटला. मग माझं इथं एसी व्होल्टेजचं कन्वर्जन कशामध्ये होते? डीसी व्होल्टेज मध्ये. आणि पुन्हा काय? एडीसी म्हणजे काय? अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. मग मला इथं काय भेटल? अॅनालॉग करंट भेटल आणि मी पैसे कन्वर्जन डिजिटल मध्ये केले आणि माझ्या डिस्प्लेवर, डिजिटल डिस्प्लेवर काय इम्प्लिमेंट होईल? एम्पियर. आता बघा इथे एम्पियर काय येतोय? कारण मी इथं स्विच केलंय फ्रॉम व्होल्टेज टू करंट. मग त्याच्यामध्ये आपल्याला इथे एम्पियर मध्ये करंट भेटतोय. ओके, अशा प्रकारे तुमचं डिजिटल मल्टीमीटर एसी फॉर्म मध्ये वर्क होतंय. आता पुढे आता मी रेझिस्टन्स फाइंड केला आहे, एसी व्होल्टेज फाइंड केलंय, एसी करंट पण फाइंड केलाय. म्हणजे एसीच्या दोन्ही पॅरामीटर व्होल्टेज आणि करंट मी फाइंड केलंय. आता मला काय मेजर करायचं आहे? मल्टीमीटरवर डीसी व्होल्टेज. पण डीसी व्होल्टेज मेजर करायचं मी परत रोटरी स्विच काय करेल? डीसी व्होल्टेजचे रीडिंग आहे त्याच्यावर काय करणार? स्विच करणार. सॉरी. आता डीसी व्होल्टेज पुन्हा बघा I to V कन्व्हर्टर. बरोबर. सॉरी इथं काय आहे तुमचा? डीसी करंट आणि इथं डीसी व्होल्टेज. आता मला डीसी करंट फाइंड करायचं आहे. बरोबर. मी पुन्हा इथं I to V कन्व्हर्टर वापरलंय. माझा जो डिजिटल डायरेक्ट करंट जो असेल, आता मला मेजर काय करायचं आहे? डीसी करंट. बरोबर. आता मी परत I to V कन्व्हर्टर वापरतो म्हणजे करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. पुन्हा समिंग एम्प्लिफायर, आउटपुट व्होल्टेज. आता इथे आउटपुट व्होल्टेज कोणता असणार आहे? एसी नसणार. कोणता असणार आहे? डीसी असणार आहे. म्हणून आउटपुट व्होल्टेज इज प्रोपोर्शनल टू इनपुट करंट. मग पुन्हा कशाला जातं हे? रेक्टिफायरला न जाता ही डायरेक्टली कुठे जाते? ईडीसी मध्ये. रेक्टिफायरला काय देत नाही आपण इथं? कारण मला ऑलरेडी इनपुट काय भेटतंय? डीसी भेटतंय. मग मला त्याचं इनपुट जर डायरेक्टली डीसी भेटतंय तर मला रेक्टिफायर मध्ये देण्याची काही गरज पडत नाही. त्यामुळे तो जो ब्लॉक आहे तो डायरेक्टली कशाला कनेक्ट केलेला आहे? ईडीसी ला, म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला. बरोबर. आता पुढे डीसी करंट मी मेजर केलाय. आता परत रोटरी स्विच इनपुट आणलाय डीसी व्होल्टेजवर. आता डीसी व्होल्टेज इनबिल्ट बॅटरी किती तुमची? 9 व्होल्ट. मग आपण डीसी करंट 500 वोल्ट, 600 वोल्ट अप टू 1200 वोल्ट पर्यंत मल्टीमीटरवर मेजर करू शकतो. पण एवढा मोठा सिग्नल आपल्याला झेपेल का मल्टीमीटरला? नाही. मग त्यासाठी परत त्या सिग्नलचं सेपरेशन करणं गरजेचं आहे. मग सेपरेशन परत इथं 300 वोल्ट असेल तर आता तुमचा डीसी जो सिग्नल असेल तो कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे? 300 वोल्ट. म्हणजे परत आपण एम्प्लिट्यूड काय करतोय? कमी करतोय, सप्रेस करतोय. बरोबर ना. मग परत पुन्हा मी कॅलिब्रेटेड अॅटेन्युएटर वापरले. आउटपुट मला भेटतोय कोणता? डीसी व्होल्टेज सप्रेस. बरोबर. सप्रेस फॉर्म मध्ये भेटतोय. मग तो पुन्हा मी आता रेक्टिफायरला देण्याची गरज आहे का? नाही. कारण माझा इनपुटच डीसी आहे. मग रेक्टिफायरला द्यायची गरज नाही. तो डायरेक्टली मी काय देतोय? तो एडीसी ला देतोय आणि एडीसी थ्रू आउटपुट आपल्याला डिजिटल डिस्प्लेला ते भेटते. अशा प्रकारे तुमचे 5 मेन जे पॅरामीटर आहे, एसी व्होल्टेज, एसी करंट, डीसी व्होल्टेज, डीसी करंट अँड रेजिस्टन्स तुमचा मल्टीमीटर, डिजिटल मल्टीमीटर मेजर करतो. प्रत्येक पॅरामीटरला आपल्याला रोटरी स्विच करणं गरजेचं आहे. आपल्याला तो फिरवणं गरजेचं आहे. आपण रोटरी स्विच जर कॅलिब्रेट किंवा रोटरी स्विच जर आपण तिथं स्विच केला नाही पर्टिक्युलर पॅरामीटरला तर आपल्याला आउटपुट रीडिंग भेटणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे डिजिटल मल्टीमीटर तुमचं इथं पूर्ण झालं आहे. म्हणजे इन्स्ट्रुमेंट चॅप्टरचा हा जो टॉपिक आहे डीएमएम हा लास्ट टॉपिक होता. याच्या पुढे आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरला इलेक्ट्रॉनिक फर्स्ट पॉवर सप्लाय जो आहे चॅप्टर तो आपण स्टडी करणार आहे. आणि सीआरओचे जे रिलेटेड प्रॉब्लेम्स आहे मी तुम्हाला ग्रुपवर टाकले ते सर्वांनी सॉल्व्ह करायचे. आधी सॉल्व्ह जे प्रॉब्लेम आहे ते एकदा बघा कसे सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. नसेल तर अनसॉल्व्ह जे प्रॉब्लेम आहे किंवा प्रॉब्लेम फॉर प्रॅक्टिस ते सॉल्व्ह करणं गरजेचं आहे आणि ते मला पाठवा. काही डाऊट असेल तर
तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. तर डिजिटल मल्टीमीटरमध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला पाठवून देईन. ठीक आहे. याच्यात जर काही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. तर बघा आपला जो इन्स्ट्रुमेंट चॅप्टर आहे अशा प्रकारे ह्या चॅप्टरला भेटेल होतं 15% मार्क्स. 15% मार्क्स भेटेल होतं म्हणजे अबाउट 8 मार्क्स तुम्हाला या चॅप्टरमधून भेटणार आहे. आणि हा जो चॅप्टर मी सांगितलं 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. CRO, फंक्शन जनरेटर आणि डिजिटल मल्टीमीटर. CROचे सब टॉपिक्स आहे 4-5 ते आपले झाले. नंतर फंक्शन जनरेटरचे ब्लॉक डायग्राम आणि डिजिटल मल्टीमीटरचे ब्लॉक डायग्राम. या 3 ब्लॉक डायग्रामपैकी एक ब्लॉक डायग्राम कंपल्सरी येते एक्झामला. त्याच्यामुळे पूर्णपणे प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि डायग्राम लक्षात ठेवा, पाठ करायच्या नाही आहेत. ठीक आहे. डिजिटल मल्टीमीटरमध्ये काय अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. थँक्यू. उद्या आपण बघणार आहोत पॉवर सप्लाय. ओके.